माधुरी केसवरती पेटावाल्यांनी जस्ट एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केलाय। त्या व्हिडिओमध्ये अगदी सुरुवातीलाच डेंजर बॅकग्राऊंड म्युझिक लावलंय आणि माधुरीला साखळीने बांधतानाचा व्हिडिओ दाखवलाय। आपल्या घरात पाळीव कुत्रा जरी असला तरी तो कुत्रा दुसऱ्या बाहेरच्या माणसाला चावू नये म्हणून आपण त्याला देखील कधी कधी बांधून ठेवतो। ती तर हत्ती होती। नेक्स्ट व्हिडिओ फुटेज मध्ये दाखवलंय की हत्तीने स्वामींना मारलं। हे पेटावाल्याने व्हिडिओमध्ये जो स्क्रीनशॉट यूज केलाय त्या स्क्रीनशॉट मध्ये देखील डिटेल मध्ये लिहिलंय हत्ती तो चालवतो माणूस, तो माणूस तिथे उपस्थित नव्हता आणि त्यामुळे हत्तीनं महाराजांना सोंडेने ढकललं, पण महाराज डोक्यावरती दगड लागल्यामुळे पडल्यामुळे डोक्याला मार लागल्यामुळे महाराजांचा मृत्यू झाला। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवले की हत्ती डिप्रेशन मध्ये आहे, एन्झायटी मध्ये आहे, एकटेपणामध्ये आहे। गेले 2-3 दिवस जे काही व्हिडिओ फुटेज तुम्ही बघताय अगदी लहान मुलग्यापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत जी ढसा रडतायत माणसं, त्या सगळ्यांच्याकडे बघून अहो किंबहुना त्या हत्तीकडे बघून हत्तीच्या डोळ्यातनं येणाऱ्या पाण्याच्या थेंबाकडे बघून तुम्हाला वाटतं का की तो हत्ती एन्झायटी मध्ये, डिप्रेशन मध्ये, एकटेपणामध्ये होता? नान्नी गावात तो हत्ती किंवा ती हत्तीन जी होती ती 33-35 वर्ष तिथं होती। जर डिप्रेशन, एन्झायटी, एकटेपणा असा तर एवढं वर्ष ती हत्तीनं असती का हो? त्या गावात जाऊन कधी कुणालाही विचारा, सकाळी हत्तीला जेव्हा फिरवायला घेऊन जायचा तो माणूस तेव्हा हत्ती ओपन असायचा, त्याला दोरी देखील बांधलेली नसायची। मग जर तो एन्झायटी, डिप्रेशन, टेन्शन मध्ये असता तर तो असा नॉर्मल कसा असता हो? नेक्स्ट व्हिडिओ फुटेज मध्ये मोहरमचा एक व्हिडिओ दाखवलाय आणि तिथं लिहिलंय की बाबा हत्तीला रेंट न देत होते, परमिशन्स नाहीत, ऍक्ट नाहीत। मला एकच प्रश्न विचारायचा, हे परमिशन्स, हे ऍक्ट त्यावेळी कुठे जातात ज्यावेळी 4-4, 5-5, 6-7 तास एक गाई रस्त्यावरती उभी असते? कित्येक लोक तर कधी कधी त्या गाईला ढकलून जातात, उडवून जातात। मग गाई हा प्रकार तुमच्या पेटाच्या अॅनिमल संवर्धनामध्ये येत नाही का? भटकी कुत्री रस्त्यावर फिरत असतात, त्यांना कोणीही येतं, कोणीही दगड मारतं, कोणीही गाडी खाली घेतं, तेव्हा ते येत नाही का संवर्धन ऍक्ट मध्ये वगैरे? तिथं होत नाही का उल्लंघन? नाव नाही घेणार, पण आता हॉटेलांचं काय कार्यक्रम चालला तुम्हाला माहिती आहे। मग पेटामध्ये फक्त नान्नीचा हत्तीच फक्त येतो का संवर्धनासाठी? नेक्स्ट फुटेज मध्ये दाखवलंय की हत्ती भीक मागतो म्हणे, हत्तीला नान्नीत भीक मागायला लावायची म्हणे, जबरदस्ती पैसे घेऊन जबरदस्ती आशीर्वाद द्यायला लावायचा म्हणे। कित्येक पंचकल्याण पूजा मी बघितलीत, पंचकल्याण पूजेमध्ये हत्तीला काय मान असतो किंवा त्याला काय रिस्पेक्ट दिली जाते हे कधीतरी तुम्ही बघा। आणि शेवटला असं दाखवलंय की एक चिडलेला हत्ती आहे, तो लोकांना पायाखाली घेतोय, चिरडतोय, उचलून फेकतोय। तो हत्ती माधुरी नाही आहे, ती फुटेज माधुरीची नाही आहे, पण फक्त दाखवले शेवटला की असे अपसेट हत्ती लोकांच्यावरती अशा प्रकारे हल्ला करतात। अहो डोळ्यातनं पाणी काढून जाताना रडणारी माधुरी असा हल्ला करेल का हो? जे पेटावाले सांगायचा प्रयत्न करतात, स्वतःच्या कृत्याला पांघरून घालायचा प्रयत्न करतायत विथ डेंजर बॅकग्राऊंड म्युझिक, आम्ही प्रत्येक वेळी माधुरीला परत कसं आणायचं याच्यावरती तुमचा पर्दाफाश करण्यामध्ये लागलेलो आहोत।